दरम्यान पुण्यामध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक झालेले आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी रस्त्यावरती आलेले आहेत। पुण्यात आंदोलन पोलिसांच्या संरक्षणामध्ये संरक्षण माफी मागून चालणार नाहीये। छत्रपती शिवाजी गुन्हा दाखल झाला पाहिजे अॅट्रॉसिटीचा, ही प्रमुख मागणी आमची आहे। त्याच्यावर जोपर्यंत अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही। जिथं दिसेल झालंच पाहिजे। हातोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। इकडल्या बाजूने असू दे का राहुल सोलापूरकडनं त्यांच्या घराकडे येणारी दुसरी बाजू देखील पोलिसांनी बंद करण्यात आली आहे। इकडनं काही कार्यकर्ते जमले आहे, मागच्या बाजूनेही काही कार्यकर्ते जमण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे इथे काही प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं। आपण मागे जर पूर्ण बघितलं तर एक संघटनाचे, भीम संघटनाचे सगळे कार्यकर्ते आता आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अडवणूक केली जाते, बंदोबस्ताचा आपल्या ताब्यात घेतला, त्याची लायकी नाही बोलायची। दोन व्यक्ती जर बाबासाहेब छत्रपती विषयी बोलायची त्याची लायकी नाही। अभिनेता तू स्वतःला बोलतो ना, अभिनेता स्वतःला बोलतो ना, तुझी लायकी आहे का बोलायची अभिनेत्याची? तुझा जन्म तरी होता का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषय बोलला, शिवाजी महाराज विषय बोलला, त्याची लायकी आहे का बोलायची? गुन्हा दाखल करा, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा। शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे वक्तव्य केले निषेध करतो। महिला कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमले आहेत। काय नेमकी मागणी आहे? त्यांनी वादग्रस्त वक्तव्य, त्यांनी जरी माफी मागितली पण पुन्हा त्यांनी तेच वक्तव्य केलं की बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण आहेत। हे कुठून आलंय डोक्यामध्ये यांच्या? ही मनुवादी कुठून सुरू झाली आहे? काय चाललंय हे? माफी मागितली, माफी मागितली आहे त्यांनी, पण पुन्हा त्यांनी तेच वक्तव्य केलं। असं त्यांनी चुकीचं केलेलं आहे। त्यांनी परत माफी मागून त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला, त्यांना जर सरकारने माफ केलं तर आम्ही पुन्हा मोठं आंदोलन करू। आता नेमकी काय मागणी आहे त्यांच्या? आता आम्हाला त्यांची मागणी आहे की त्यांनी आता पुन्हा जी बोलले ते पुन्हा माफी मागावी आणि जे आहे ते सत्य बोलावं, जे आहे ते सत्य बोलावं, कोणाचं ऐकून बोलू नये। कारण त्यांच्या मागे दुसऱ्यांचा पण हात आहे, त्यांच्या मागे दुसऱ्या लोकांचा हात आहे। करायला सुरुवात केली आहे आणि या अनुयायांना ते आज जाऊ देत नाहीयेत। मात्र आपण अजून काही अनुयायांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। त्यांनी तुम्हाला पोलीस अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। पोलीस त्यांना एवढं संरक्षण का देत आहे हा आमचा पुढचा प्रश्न आहे। एवढं संरक्षण पोलीस का देत आहे? त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीये। कोणी पण उठल, अपमान करा, सॉरी मागल, हे चालेल का? हे अजिबात खपून घेणार नाही महाराष्ट्र। माफी मागून चालणार नाही। उद्या कोणी पण विचारेल, उद्या कोणी पण उठल आणि माफी मागल, ते चालेल का? त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे आमची। जर माफी मागितली नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।